महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी. लोणावळ्याजवळील वेहेरेगाव कार्ला डोंगरावरील आई एकविरा देवी हे एक आदिशक्तिपीठ असून एक जागरूक देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध देवस्थानांपैकी कार्ला येथील देवीचा समावेश देखील होतो. ही बौद्धकालीन प्राचीन लेणी आहे आणि देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. या परिसरातील लोक देवीला वेहेरेगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराम माता, रेणुका असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, सोनार अशा अनेक समाजांची एकविरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थान ही आहे. नवसाला पावणारी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे. चैत्र आणि आश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते. या दोन्ही महिन्यात देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने तिथे त्यांना मंदिर बांधण्यासाठी आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अट ही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. तर पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले. त्यांची भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या 1 वर्षानंतरच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वर तिने पांडवांना दिला. एकविरा माता ही रेणुका देवीचा अवतार आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.